हॅलो काका. अरे मानसी. अरे मोहन काका, तुम्ही इथे कसं काय? हो, दुसरी जागा नव्हती ना लपायला. काय लपायला? नाही नाही गंमत करते का लपायला का वय का त्याचं लपायचं काय विशेष काय आहे? लाडू आणले. हॅलो दे एकदम दे. काका तुम्हाला गोड खायचं नाहीये ना? मी ताई आणि आजींकडे हे देऊन ठेवते, तुम्ही नंतर खा. आजी म्हणजे आमची आई. हो तिच्याकडे चालली आहेस तू? हो, म्हटलं आता आलीच आहे तर जरा बोलून घेते त्यांच्याशी. जरा बोली. हे बघ हिला सांग. ऐक ऐक जरा तू ते लाडू घे ते मोनिकाला दे काय ती अशी 4 गप्पा मार आणि निघ म्हणजे आईशी बोलून आपलं सल्ला आहे का आपला म्हणजे बघ तुला ऐकायचं. हो असं कसं काका? आजींना न भेटता कशी जाऊ मी? आता तुला आगीत उडी मारायची जात मग काय म्हणजे असं कोड्यात काय बोलताय काका? काय झालं? तुझ्या ताईला जरा आमच्यामुळे ओरडा मिळाला. विक्रांतचा तसं काय नाही म्हणजे त्या आईचा जरा मूड बना नाही म्हणून म्हटलं तू नको बोलूस. हो पण काका मला आजींना. ठीक आहे यू डिसाइड. आम्ही सांगायचं काम केलं. येते. हाय ताई. तू आत्ता इथे न सांगता कशाला आलीस? सॉरी फॉर दॅट. पण आजीने लाडू पाठवलेत तुझ्यासाठी आणि घरच्यांसाठी, तेच द्यायला आलीये. मला काहीही नकोय मानसी. आजीनी मला डोस दिला ना तेवढाच पुरेसा आहे माझ्यासाठी. का ग? आजी काही बोलल्या का? बोलल्या? सोलून काढायचं बाकी होतं मला आणि त्यात मी तिथे विक्रांतची बाजू घ्यायला गेले होते. तर चुकलंच माझं. पण कधी कधी मला त्यांचा एवढा राग येतो ना, मला असं वाटतं की आई ग वयाने मोठ्या त्या तुझ्यापेक्षा. कळतंय मला मानसी. आणि त्यात त्या माझ्या आजी सासू आहेत ना, त्याच्यामुळे काही बोलताच येत नाही. मान खाली घालून चुपचाप सगळं ऐकून घ्यावं लागतं. इमॅजिन मला ऐकून घ्यावं लागतं. ताई प्लीज, तुला कळते तू त्यांच्याच घरी मानसी राहून? तेवढी अक्कल आहे मला. मी काय करू? मला राग आला ना की एवढा राग येतो ना की मोनिका, ए मोनिका, मधुला सांग निघायचंय म्हणून. शिट, काय करू? मानसी एक काम कर, तू आजींच्या रूम मध्ये जा. हा नाही आणि आजींना थांबवून ठेव प्लीज. मानसी प्लीज गो. काय कसं आहेस ते सगळं नंतर. चावी दे. चावी चावी दे तर. अरे पण का? मला सांग काय तुझी गाडी ती माझी गाडी की नाही? नाही नाही म्हणजे मी असं कधी म्हणालो नाहीये तुला. म्हणजे हीच आपली मैत्री ना. अरे सॉरी सॉरी सॉरी. नाही म्हणजे अरे ऍक्च्युअली मला तुझी गाडी हवी आहे. ते 2-3 दिवस 2-3 किंवा 4-5 दिवसात परत देईन. ते बाबा काय झालंय? तू बरा आहेस ना? हा मी बरा आहे. मग पण ऑलरेडी लेट झालं यार. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. माझं इम्प्रेशन पडलंच पाहिजे बस. अरे पण कोणावर? हे बघ तू काय ते नीट सांगणार आहेस की मी निघू गाडी घेऊन? मी चाललो. थांब 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 थांब. मग आता बोल की. मनी मानसी वसले माझ्या. काय? अरे म्हणजे विक्रांतची मेहुणी. हा खरं तर त्याच्या लग्नातच माझा कलिजा खल्लास झाला होता. जसं काही सगळं तुला माहितीच नाही. पण विक्रांतने माझं काही एक काम केलेलं नाही. त्यामुळे मी आता ठरवलंय की आता मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागेल. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हो केलेची पाहिजे. मग कर ना. मला का संत वचन ऐकवतोय? बरं ठीक आहे. हे घे वत्सा, तुझं परत कल्याण असो. घे घे. चालव ड्राईव्ह कर. अरे कर इकडे. काय
आणि काय नाही म्हणजे माझ्याबरोबर तू सुद्धा येतोस मानसीला मागणी घालायला? बेटा अगर वक्त आया ना तो वो भी कर लूंगा. तू टेन्शन नको घेऊस, तुला माझा फुल सपोर्ट आहे. दोस्त के लिए कुछ भी. चल ड्राईव्ह कर, विक्रांतकडे जाऊया. तुझं काहीतरी आज करूयाच. बाबा, काका, या ना प्लीज. बसा ना बाबा. आम्हाला माफ कर मोनिका, सॉरी. बाबा, तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? काय आम्हाला वाटलं होतं की आई तुला ओरडणार नाही म्हणून आम्ही तुला तिच्याकडे जायला सांगितलं. त्याच्यामुळे तुला आईचा ओरडा खावा लागला. सॉरी. नाही सॉरी तर झालंच, पण आम्हाला खरंच तुझं कौतुक वाटलं. तू आई समोर जायची आणि बोलायची हिंमत केलीस. तुला आमचा राग आला असेल, पण काय आहे ना मोनिका की यातून काहीतरी चांगलं निर्माण व्हावं एवढंच आम्हाला वाटत होतं. दुसरं आमचा कुठलाच हेतू नव्हता. बाबा, तुम्ही एक्सप्लेन कशाला करताय? ॲब्सोल्युटली अंडरस्टँड. नाही म्हणजे आपला प्लॅन फ्लॉप झाला ह्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय, पण तुम्हाला खरं सांगू, मला सक्सेस नाही मिळाला ना की मला नाही आवडत. नाही, आपण प्रयत्न केला हे काय कमी आहे का? ठीक आहे, सक्सेस नाही मिळाला, तू वाईट नको वाटून घेऊस. इट्स ओके. बस एवढंच. काका, खरं तर मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की तुमची हिंमत नाही झाली आजींसमोर काही बोलायची. मला माहिती आहे आजींचं तुमच्याबद्दलचं मत फारसं चांगलं नाहीये म्हणून तुम्ही बोलू शकला नाही. पण बाबा, तुम्ही दोघंही मुलं आहात त्यांची, त्या आई आहेत तुमच्या, आणि तुमच्यामध्ये एवढा कम्युनिकेशन गॅप असणं बरोबर नाहीये. मी तर काय बाबा, मी सून आहे या घराची आणि त्यातून नवीन मेंबर. मला तर स्वतःचं इन्सल्ट करून घ्यायची सवयच लागली. नाही बाबा, खरं सांगू तुम्हाला, तुमच्यासाठी, या घरासाठी आणि विक्रांतसाठी मी कितीही अपमान सहन करून घ्यायला तयार. सिरियसली. म्हणजे तुम्हाला खरंच जर माझी मदत लागली ना, तुम्ही प्लीज मला सांगा. मी नेहमी तुम्हाला मदत करेन. प्रॉमिस. दादा, आपलं चुकलं नाही ना? माझं आयुष्यभर चुकतच आलंय. काय बोलतोस रे? मोनिकाला आईशी बोलायला पाठवून आपण चूक नाही ना केली. पण फक्त आरोप माझ्या मुलावरच का? अहो, पण फक्त विक्रांतवरतीच कुठे आरोप करतोय आम्ही? मोनिका पण तितकीच जबाबदार आहे या सगळ्यामध्ये. पण विक्रांत एकटाच शिक्षा भोगतोय ना, आणि हे मला सहन होत नाहीये. शिक्षा दोघांनाही व्हायला हवी.